मानदेश भूमीतील विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत आणि विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनवणाऱ्या दहिवडी कॉलेज दहिवडीमध्ये मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. रयत शिक्षण संस्थेच्या दहिवडी कॉलेज दहिवडीमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. याचाच एक भाग म्हणून दिनांक 20/9/2021 रोजी दहिवडी कॉलेज दहिवडीमध्ये इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांचा पालक मेळावा संपन्न झाला. या पालक मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांच्या करिअर विषयी मार्गदर्शन करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक प्रिन्सिपल डॉक्टर S.T. साळुंखे साहेब यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअर विषयीचे मोलाचे असे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर कनिष्ठ विभागाच्या उपप्राचार्या सौ N.S. साळुंखे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना कोविड-19च्या काळामध्ये कोणती खबरदारी घ्यावी आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची कोणती दिशा असावी याबद्दल मार्गदर्शन केले. दहिवडी कॉलेज दहिवडीमध्ये JEE, NEET, CET याची उत्तम तयारी करून घेण्यासाठी जो DC पॅटर्न म्हणजे दहिवडी कॉलेज दहिवडी पॅटर्न सुरू करण्यात आलेला होता, त्या पॅटर्न विषयी चर्चा करण्यात आली. हा दहिवडी कॉलेज दहिवडी पॅटर्न म्हणजे DC पॅटर्न ची सुरुवात का करण्यात आली, त्याची या मानदेश भूमीमध्ये का गरज होती आणि त्याचे उद्दिष्टे कोणते समोर ठेवण्यात आली होती याच्याविषयी पालक वर्ग आणि विद्यार्थी वर्ग यांना माहिती देण्यात आली. सर्वप्रथम आपण विद्यार्थ्यांना DC पॅटर्न ची गरज या मानदेश भूमीमध्ये का होते याविषयी आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. 12वी नंतर विद्यार्थ्यांचे वेध लागतं ते करिअरच्या कोणकोणत्या वाटा 12वी नंतर उपलब्ध आहेत याविषयी आपण चर्चा करणार आहोत. इयत्ता 12वी नंतर विद्यार्थी इंजिनिअरिंग, मेडिकल, ॲग्रिकल्चर, रिसर्च आणि NDA सारख्या करिअरचे ऑप्शन निवडू शकतो. यामध्ये सुरुवातीला आपण इंजिनिअरिंगचे कोणकोणते वेगवेगळे कोर्सेस विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत याविषयी माहिती घेणार आहोत. त्या अगोदर आपण मेडिकल क्षेत्रातील वेगवेगळे जे कोर्सेस आहेत त्याविषयी आपण जाणून घ्या. इयत्ता 12वी नंतर विद्यार्थी MBBS, BMS, BDS, BHMS, फिजिओथेरपी, BSc नर्सिंग, B फार्मसी यासारखे वेगवेगळे कोर्सेस निवडू शकतो. या कोर्सेसचा कालावधी साधारणतः 3.5 ते 4.5 वर्ष राहतो. MBBS सारखा कोर्स 4.5 वर्षामध्ये तो कंप्लीट करू शकतो. तसेच BSc नर्सिंग सारखा कोर्स 3.5 वर्ष याचा ड्युरेशन कालावधी आहे. इंजिनिअरिंग फील्डचा जर विचार केला तर त्यामध्ये वेगवेगळे कोर्सेस उपलब्ध आहेत. जनरल इंजिनिअरिंग मध्ये मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिक, IT यासारखे कोर्सेस उपलब्ध आहेत. त्याचबरोबर बायो इंजिनिअरिंग, मरीन इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, एरोस्पेस इंजिनिअरिंग, एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी यामध्ये फूड, न्यूट्रिशन, ॲग्रिकल्चर यासारखे वेगवेगळे कोर्सेस उपलब्ध आहेत. याचा ड्युरेशन कालावधी साधारणतः 4 वर्षाचा राहतो. त्याचबरोबर ॲग्रिकल्चरचा जर विचार केला तर त्यामध्ये BSc ॲग्री 4 वर्षाचा आहे. BSc फिशरी सारखा 4 वर्षाचा कोर्स उपलब्ध आहे. BSc फॉरेस्ट्री सारखा 4 वर्षाचा कोर्स विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे. जर आपण हे मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल या ते जे कोर्सेस उपलब्ध आहेत त्यांचे फी स्ट्रक्चरचा जर अभ्यास केला तर साधारणतः असे दिसून येते, BMS सारखा जर कोर्स विद्यार्थ्यांना पूर्ण करायचा असेल, जर त्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट किंवा ग्रँटेबल कॉलेजला जर ऍडमिशन मिळालं तर साधारणतः 3 ते 4 लाखामध्ये हा कोर्स पूर्ण करू शकतो. जर नॉन ग्रँट म्हणजे मॅनेजमेंट कोट्यातून वगैरे जर प्रवेश मिळाला तर तोच खर्च साधारणतः 40 ते 50 लाखापर्यंत जातो. त्याचबरोबर BMS याचा साधारणतः खर्च 90,000 ते 1.5 लाखापर्यंत जातो. तसेच नॉन ग्रँटला जर हाच कोर्स
ऍडमिशन घेतले तोच खर्च 13 ते 14 लाखापर्यंत जातो. म्हणजे विद्यार्थ्यांचा जो कल राहतो तो गव्हर्नमेंट कॉलेज किंवा ग्रँटेबल कॉलेजला प्रवेश कसा मिळेल याच्याकडे राहतो. त्याचबरोबर इंजिनिअरिंग सारख्या जर कोर्सचा जर आपण विचार केला तर जर गव्हर्नमेंट कॉलेजला जर प्रवेश मिळाला तर पूर्ण कोर्स पूर्ण होण्यास साधारणतः फी 2 ते 2.5 लाखापर्यंत जाते. नॉन ग्रँटेबल म्हणजे या कॉलेजला जर प्रवेश मिळाला तोच खर्च 3 ते 4 लाखापर्यंत जातो. बायो इंजिनिअरिंगचाही खर्च तसाच आहे, 2 ते 2.5 लाख. नॉन ग्रँटेबलला असेल तर 3 ते 4 लाखापर्यंत जातो. याशिवाय इतर खर्चही आहे. आमच्या कॉलेजचे प्रमुख मार्गदर्शक मान्य प्राचार्य डॉक्टर एस टी साळुंके साहेब, उपप्राचार्य सौ नंदिनी साळुंके मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची जेई, नीट, सीईटी याची उत्तम तयारी करून घेण्यासाठी डीसी पॅटर्नची रूपरेषा ठरवण्यात आली. ती या पालक मेळाव्यामध्ये पालक आणि विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आली. हा डीसी पॅटर्नची रूपरेषा काय आहे याविषयी आपण जाणून घ्या. तत्पूर्वी हा जो पालक मेळावा पूर्ण संपन्न झाला त्या पालक मेळाव्यामध्ये कोविड-19च्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले होते. जर रेग्युलर विद्यार्थी आणि पॅटर्नच्या विद्यार्थ्याचा जर कंपॅरेटिव्ह जर स्टडी केला तर रेग्युलर विद्यार्थी जे साधारणतः 11वी वर्ग 7 सप्टेंबरला यावर्षी चालू झाले ते साधारणतः 30 मार्च पर्यंत चालतात. 12वीच्या 1 एप्रिल ते 31 डिसेंबर पर्यंत चालतात. एक्झामचा जर विचार केला युनिट टेस्ट, सेमिस्टर, प्रॅक्टिकल रेग्युलर राहतात. प्रत्येक विषयासाठी जो मिळणारा जो कालावधी आहे तो साधारणतः आठवड्यामध्ये 3.25 तासाचा कालावधी मिळतो. डीसी पॅटर्नचे जर वर्गाचा विचार केला तर 11वी सायन्सचे वर्ग आपण 7 सप्टेंबरला चालू झाले ते 31 जानेवारी पर्यंत आपण त्या विद्यार्थ्यांचा इयत्ता 11वीचा अभ्यास किंवा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा मानस आहे. परीक्षांचा विचार केला तर युनिट टेस्ट 2, सेमिस्टर 2 एव्हरी मंडे आणि फ्रायडेला आपण त्यांची वीकली टेस्ट घेणार आहोत. त्याचप्रमाणे जे प्रॅक्टिकल रेग्युलर राहतील पण मिळणारा जो कालावधी आहे तो साधारणतः ते 1.5 तास मिळतो. 12वी सायन्सचे वर्ग फेब्रुवारीमध्ये चालू करून ते 31 ऑक्टोबर पर्यंत त्या विद्यार्थ्यांचा सिलेबस पूर्ण करण्याचा आपला मानस आहे. बोर्ड टाईपच्या 3 प्रिलिम एक्झाम नोव्हेंबर डिसेंबर मध्ये सब्जेक्ट वाईज एमसीक्यू टेस्ट राहणार आहेत. यामध्ये आपण कंबाईन टेस्टचे नियोजन केलेले आहे. त्याचबरोबर या डीसी पॅटर्नचं जर आपण वैशिष्ट्ये जर बघायचे असतील तर कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत ते आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. यामध्ये सुरुवातीला ह्या डीसी पॅटर्नचे वैशिष्ट्ये आपण जाणून घेऊया. नेमकी काय वैशिष्ट्ये आहेत, विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी कोणकोणती वैशिष्ट्ये किंवा कोणकोणते उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहेत त्याची आपण थोडक्यात माहिती घेऊया. सायन्सचा जो डीसी पॅटर्नचे आहेत त्यामध्ये 11वी आणि 12वी सायन्ससाठी कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत ते आपण जाणून घेऊया. या डीसी 11वी साठी तज्ञ मार्गदर्शक स्वतंत्र शिक्षक वर्ग आहे. यामध्ये आपल्याला ज्युनियर विभागाकडे अध्यापन करणारे तसेच सिनियर विभागाकडे अध्यापन करणारा मोठा तज्ञ मार्गदर्शक वर्ग उपलब्ध आहे. एसी स्टडी रूम आहेत विथ सोशल डिस्टन्स फॅसिलिटी तिथे उपलब्ध होतात. जेई नीट सीईटी साठी स्वतंत्र ग्रंथालय सुविधा आहे. जेई नीट सीईटी साठी स्वतंत्र ग्रंथालय वर्ग 11वी आणि 12वी साठी आपण उपलब्ध करून दिलेला आहे. फ्री एमसीक्यू बुक्स आपण 11वी आणि 12वी साठी उपलब्ध करून देत आहोत. शंका निरसनासाठी किंवा ज्या विद्यार्थ्यांचे डाऊट्स येतात ते डाऊट सॉल्व्हिंगसाठी आपण डीएसपी पिरियड ठेवलेला आहे. एक्स्ट्रा गायडन्स आपल्याला मिळणार आहे. दीपावली वेकेशन आणि समर वेकेशन मध्ये वीकली टेस्ट राहणार आहेत. तिमाही, 6माही, 9माही सराव परीक्षा आहेत. 11वी साठी आपण 60
60 टेस्टचं टार्गेट ठेवलेलं आहे. 12वीसाठी 120 टेस्टचं टार्गेट ठेवलेलं आहे. SMS द्वारे पालकांना मार्क्स स्टेटमेंट, गेस्ट लेक्चर आपण विद्यार्थ्यांना वेळोवेळी आयोजित करणार आहोत. 1 ते 11वीचे वर्ग साधारणतः आपण 31 जानेवारी पर्यंत 1 ते 11वीचा अभ्यासक्रम पूर्ण करून 1 फेब्रुवारी पासून 12वीचे नवीन वर्ग चालू करण्यासाठी आपले प्रयत्न आहेत. तसेच विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन आपण करणार आहोत. HSC बोर्डचा 12वीचा अभ्यासक्रम 30 ऑक्टोबर पूर्ण करण्याचा आपला मानस आहे. HSC बोर्डाची परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना जो काही कालावधी नीट JEE CETच्या मध्ये मिळतो त्यामध्ये नीट JEE CETचे क्रॅश कोर्स किंवा आपण त्या परीक्षांची तयारी करून घेणार आहोत. सर्वात महत्वाचा जो टप्पा आहे, तर सर्वात महत्वाचे जे वैशिष्ट्य आहे, महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली 32 टेस्ट सिरीजचं आपण प्लॅनिंग केलेलं आहे. साधारणतः 8 नोव्हेंबर 2021 रोजी आपली 32 टेस्ट सिरीज चालू होईल. ते साधारणतः 15 जानेवारी पर्यंत आपण त्या विद्यार्थ्यांची 32 टेस्ट सिरीजच्या माध्यमातून प्रत्येक विषयासाठी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ्स या प्रत्येक विषयाच्या 8 टेस्ट अशा एकूण 4 विषयांच्या 32 टेस्ट सिरीज आपण आयोजित करणार आहोत. या विद्यार्थ्यांना MCQचा उत्तम तयारी कशी होईल या दृष्टीने आपण त्यासाठी प्रयत्न करणार आहोत. ह्या DC पॅटर्नचे टाइम टेबल नेमके कसे राहणार आहेत याविषयी आपण थोडेसे जाणून घेऊया. या टाइम टेबल मध्ये आपण विद्यार्थ्यांना सकाळी 8 ते 9:30, 9:30 ते 11 या जो कालावधी मिळतो 3 तासाचा, यामध्ये विद्यार्थ्यांचे JEE नीट, CET, NCERT, स्टेट बोर्ड हा जो अभ्यासक्रम आहे तो विद्यार्थ्यांचा घेणार आहोत, जेणेकरून सिलेबस किंवा अभ्यासक्रम लवकर पूर्ण होईल आणि विद्यार्थ्यांना JEE नीट CETच्या तयारीसाठी भरपूर वेळ मिळेल. 11 ते 11:30 हा ब्रेकचा कालावधी आहे. 11:30 ते 1:45, 1:45 ते 2:15 पर्यंत पुन्हा ब्रेक राहील. 2:15 ते 3:45 पर्यंत विद्यार्थ्यांचे लेक्चर्स होते. 3:45 ते 4:30 यामध्ये विद्यार्थ्यांना DSP पिरियड जो ठेवलेला आहे, ज्यामध्ये त्या विद्यार्थ्यांच्या काही डाऊट्स असतील, काही MCQ विचारायचे असतील ते विद्यार्थी विचारू शकतात. 4:30 ते 5 हा विद्यार्थ्यांना ब्रेक राहील आणि 5 ते 8 यावेळी विद्यार्थ्याने स्वयं अध्ययन करण्यासाठी आपली जी स्टडी रूम आहे ते विद्यार्थ्यांना आपण उपलब्ध करून देणार आहोत. आणखीन काही वैशिष्ट्य आहेत, ते वैशिष्ट्य आपण या DC पॅटर्नचे जाणून घेणार आहोत. यामध्ये विद्यार्थ्यांना गेस्ट लेक्चरचे आपण आयोजन करणार आहोत. नोव्हेंबर, डिसेंबर हा जो कालावधी मिळतो त्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना गेस्ट लेक्चर माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन उपलब्ध करून देणार आहोत. LCD बेस्ड टीचिंग राहणार आहे. यामध्ये विद्यार्थी ज्या विषयासाठी LCDची आवश्यकता आहे त्यासाठी आपण LCDची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. AC स्टडी रूम विथ सोशल डिस्टन्सिंग फॅसिलिटी आपल्याला उपलब्ध आहे. भव्य दिव्य अशी आपली स्टडी रूम आहे, त्याच्या माध्यमातून विद्यार्थी आपले स्वयं अध्ययन करू शकतो. मॉडिफाय क्लासरूम्स आहेत, ज्यामध्ये आपले LCDची सुविधा उपलब्ध आहेत. सायन्स लॅब आहेत, ज्या विद्यार्थ्यांना जे नीटसाठी प्रॅक्टिकल बेस्ड क्वेश्चन असतात त्याची उत्तम आपण तयारी करून घेत आहोत. फ्री MCQ बुक विद्यार्थ्यांना 11वी आणि 12वीच्या उपलब्ध करून देणार आहोत. MST, CET, JEE, नीट स्वतंत्र ग्रंथालय आपण AC स्टडी रूमच्या किंवा स्टडी रूम मध्ये आपण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणार आहोत. स्टडी रूमच्या स्टडीच्या कालावधीमध्ये त्या विद्यार्थ्यांना तेथे बुक्स उपलब्ध होतील. त्या माध्यमातून विद्यार्थी आपले MCQचे उत्तम तयारी करू शकतात. सुसज्ज असे ग्रंथालय ज्यामध्ये नीट, JEE, CET, NCERTचे बुक्स उपलब्ध आहेत, जे विद्यार्थी बारोकार्डच्या माध्यमातून विद्यार्थी बुक्स घेऊ शकतात. प्रोग्रेस कार्ड विद्यार्थ्यांना देणार आहोत. स्टुडंट प्रोग्रेस जो आपण SMS द्वारे पॅरेंट्सना आपण कळवणार आहोत. त्याचे मार्क्स असतील, अटेंडन्स असतील, वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आपण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणार आहोत. ट्युटर वॉच स्कीम आहे, ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शिक्षकांचे वैयक्तिक लक्ष राहणार आहेत. डिफिकल्टी आणि डाऊट सॉल्व्हिंग पिरियड, ज्यालाच आपण DSP पिरियड म्हणतो. वेळोवेळी आपण पॅरेंट्स मीट आयोजित करणार आहोत, ज्या माध्यमातून
विद्यार्थी, शिक्षक आणि पालक याच्यामध्ये आपण दुवा बनण्याचे काम करणार आहोत. तज्ञ अनुभवी प्राध्यापक आपल्याकडे उपलब्ध आहेत. एक्स्ट्रा गायडन्स इन दीपावली समर वेकेशन 32 टेस्ट सिरीज जो महत्वाचा टप्पा विद्यार्थ्यांसाठी ठरू शकतो. 100% गुणवत्ताधारक निकाल आहे. बोर्डाचा जे 1% टॉपर असतात त्या 1% टॉपर मध्ये आपल्या डीसी पॅटर्नचे विद्यार्थी नेहमीच आघाडीवर असतात. विद्यार्थ्यांचे वैयक्तिक लक्ष राहील. जेई, नीट, एमएसटी, सीईटी, एनडीए व इतर सर्व परीक्षांची आपण पूर्वतयारी करून घेत आहोत. सुपर टॅलेंट बॅच ज्या विद्यार्थ्यांचे लक्ष जे विद्यार्थी एमबीबीएस किंवा आयआयटी किंवा एनआयटी सारख्या कॉलेजला प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न करतात त्या विद्यार्थ्यांना आपण सुपर टॅलेंट बॅच मध्ये ऍड करून ते विद्यार्थी व्हॉट्सअपच्या माध्यमातून जे तज्ञ मार्गदर्शक आपल्याकडे वेळेवर येणार आहेत त्यांना आपण जोडून देणार आहोत, जेणेकरून त्यांच्या शंका असतील तर डायरेक्ट ते तज्ञ मार्गदर्शकांना विचारू शकतात. गेस्ट लेक ज्या डीसी पॅटर्नचे खर्च आहे माफक फी मध्ये आपण हा विद्यार्थ्यांना डीसी पॅटर्न उपलब्ध करून देणार आहोत. हा जो खर्च आहे तो गेस्ट लेक्चर, वेळोवेळी लागणार नवीन बुक्स, सॉफ्टवेअर, एलसीडी प्रोजेक्ट्स, एक्स्ट्रा एक्झाम ज्यामध्ये क्वेश्चन पेपर असतील, झेरॉक्स असतील, आन्सर पेपर्स असतील यावर करणार आहोत. जो नॉन टीचिंग स्टाफ लागतो किंवा जे इलेक्ट्रिसिटी वापरले जाणार आहोत त्याच्यावर आपण तो खर्च करणार आहोत. 11वी डीसी पॅटर्नचे जे इन्चार्ज आहेत ते श्री घाडगे एसपी, डिपार्टमेंट ऑफ मॅथमॅटिक्स. 12वी डीसी पॅटर्नचे इन्चार्ज श्रीमती पाटील एसडी मॅडम ज्या डिपार्टमेंट ऑफ बायोलॉजी मधून आहेत. त्या दोघांचं ह्या पॅटर्नवर लक्ष राहण्यास, त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभणार आहेत. जीवनामध्ये जर सक्सेस मिळवायचा असेल तर आपल्यामध्ये आपण विचार केला पाहिजे, नवनव्या आपल्याकडे आयडिया आल्या पाहिजेत. त्यांच्या वेळी आपण त्या आयडियांच्यावर वेळोवेळी आपण विचार केला पाहिजे आणि सातत्याने आपण प्रयत्न केला पाहिजे. तरच आपल्याला जीवनामध्ये सक्सेस मिळू शकतो किंवा जे आपले गोल आहे ते गोल आपल्याला अचीव करता येते. थँक्यू. धन्यवाद.